नमस्कार, किचन शेतकरी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण पालक बटाटा ही रेसिपी बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला पालकाची पानं पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की यामध्ये जिरे आणि कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी हिंग, हळद आणि मीठ देखील टाकून घेतलेला आहे आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। आता आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण ॲड करून घेतलेलं आहे। हे वाटण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। यानंतर मी यामध्ये बटाट्याच्या अशा प्रकारे मोठमोठ्या फोडी करून त्या ॲड करून घेतलेल्या आहेत। बटाट्याच्या फोडी 1 ते 1.5 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला उकळलेल्या पालकाची प्युरी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ही प्युरी देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पालकासोबतच शेंगदाणे देखील प्युरीसोबत बारीक करून यामध्ये टाकू शकता। यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते देखील ॲड करून घेतलेलं आहे। तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे मी पालक उकळून घेतलेलं पाणी देखील थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे, कारण बटाटे शिजायला आपल्याला पाण्याची गरज भासणार आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर किचन शेतकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।